ओके, यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत. इव्हॉल्युशन ऑफ प्रिफिक्स एक्सप्रेशन. आत्तापर्यंतचे जे एक्झाम्पल बघितले ते होते पोस्ट फिक्सचे. आता बघायचं आपल्याला प्रिफिक्स एक्सप्रेशन. प्रिफिक्समध्ये काय आहे बघा, एक प्रॉब्लेम सॉल्व करूया. इव्हॉल्युएट द फॉलोइंग प्रिफिक्स एक्सप्रेशन युजिंग स्टॅक फॉर A16, B2, C3, D10, E4. Show step by step the content of the stack. आणि प्रिफिक्स एक्सप्रेशन दिलेले मायनस, प्लस, डिवाइड, ए राईज टू BC स्टार D स्टार AC. ओके, प्रिफिक्स एक्सप्रेशन सॉल्व करताना कधी पण स्टॅक लिहून घेतल्यानंतर सुरुवातीला काय करायचं, जी तुमची राईट साईड आहे सी साईड, सी, ओके, सी बघा. ओके, आधी सी काय करायचं, आधी पुश करायचं. सीची व्हॅल्यू आपली 3 आहे, ती काय होईल, पुश होईल. सी गेला, त्यानंतर ए, त्यानंतर ए काय करायचं, एची व्हॅल्यू दिलेली आपल्याला 16, मग 16 पण काय केला, पुश केला. ए गेला, ए नंतर येतो स्टार. ओके, आपण ह्या साईडने जातो, लक्षात ठेवा, सी ज्या साईडने आहे ना, ओके, त्या साईडने आपण जे राईट साईडकडून लेफ्ट साईडला जायचं होतं. स्टार, स्टार म्हणजे काय होईल, दोन एलिमेंट पॉप होतील, दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल आणि त्या ठिकाणी ॲन्सर टाकलं जाईल. 48, 16 3 48, 48. त्यानंतर ईची व्हॅल्यू 4 टाकली, डीची व्हॅल्यू 10 टाकली, परत एकदा स्टार आला. स्टार म्हणजे काय, परत दोन व्हॅल्यू 10 आणि 4 दोन व्हॅल्यू काढल्या जाईल, त्याचं 40 येईल, ते परत टाकलं जाईल. ओके, अशा पद्धतीने इथपर्यंत स्टेप आली. त्याच्यानंतर आता काय, 40 बी, त्याच्यानंतर मग सीची व्हॅल्यू पुट होईल 3. त्यानंतर परत काय, बी आहे, बीची व्हॅल्यू 2 पुट झाली. ओके, 2 व्हॅल्यू पुट झाली. आता रेस्ट 2 आलो. रेस्ट 2 म्हणजे काय, 2⁻3. ओके, 2⁻3, 3 असं 2 आणि 3 बाहेर येईल ना. ओके, 2चा रेस्ट काय घ्यायचा, 3 घ्यायचा. नेक्स्ट जो लिमिट असतो त्याचा 3 घ्यायचा, तो 2⁻3 8 येईल. ओके, 2⁻3 काय येतो, 8 येतो. 8 नंतर एची व्हॅल्यू काय, 16 आहे, 16 पुट होईल. नंतर डिवाइड आहे, डिवाइड 16 डिवाइड बाय 8 ते 2 येईल. त्याच्यानंतर प्लस आहे 42, 40 आणि 2 बाहेर काढले जाईल, दोघांची ॲडिशन प्लस 42. त्याच्यानंतर वरतं फक्त मायनस, मायनस 48 मायनस 42 6, 42 मायनस 48 6 मायनस 6. ओके, याचा आन्सर किती येतो, -6 आलं. ओके, हे होतं तुमचं प्रिफिक्स एक्सप्रेशन इव्हॉल्युशन. ओके, आत्तापर्यंत पोस्ट फिक्सचं कसं केलं तर आपण लेफ्ट साईडनी राईट साईडकडं इव्हॉल्युएट करत जायचं. ओके, जे प्रिफिक्स आहे, प्रिफिक्सचं काय करायचं, राईटनी लेफ्टकडं स्कॅनिंग करायचं किंवा इव्हॉल्युशन करायचं. ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. ओके, परत एकदा एक्झाम्पल बघूया. तुम्ही एक्सप्रेशन आधी लिहून घेतलेलं, एक्सप्रेशन लिहून घेतलं आणि इकडे स्टॅक आहे, बरोबर आहे. स्टॅकमध्ये पहिल्यांदा सीची व्हॅल्यू पुट केली 3, एची व्हॅल्यू पुट केली 16, स्टार आहे, स्टारची व्हॅल्यू पुट केली. स्टार म्हणजे काय केलं, स्टारचं काय केलं, मल्टिप्लिकेशन करून घेतलं. ओके, 16 आणि 3 दोन्ही पॉप करायचे, दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं, 48 आलं. त्यानंतर ईची व्हॅल्यू पुट केली, नंतर डीची व्हॅल्यू पुट केली. एक कमी होत जाणार, इकडं एक वाढत जाणार. ओके, ज्यावेळेस ऑपरेटर आल्यानंतर 2 व्हॅल्यू त्या काढायच्या आणि त्यांचं काय करायचं, त्याच्यावर ऑपरेशन करायचं. ओके, नंतर डीची व्हॅल्यू पुट केली तर स्टार होतं, स्टार म्हणजे 10 × 4 40 करायचं. ओके,
त्यानंतर बीची व्हॅल्यू पुट केली, त्यानंतर रेस्ट टू ए, रेस्ट टू नंतर एची व्हॅल्यू पुट करायची, एची व्हॅल्यू पुट केल्यानंतर डिवायडेशन करायचं, नंतर दोन व्हॅल्यू शेवटचे ज्या दोन एलिमेंट असतात ते बाहेर काढून डिवायडेशन करायचं, त्यानंतर ॲडिशन करायची, सबट्रॅक्शन करायची. अशा पद्धतीने तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करतात आणि याचं जे आन्सर आहे ते काय आलं -6 आलेलं आहे. ओके, सो दिस इज द प्रिफिक्स एक्सप्रेशन अँड इव्हॉल्युशन ऑफ प्रिफिक्स एक्सप्रेशन. Okay, so in prefix expression is evaluated by scanning it from right to left. An operand is pushed on top of stack. In case of an operator, two operands are popped from the stack, evaluated and pushed back into the stack. Final result is found on the top of stack. Okay, this is the way of doing evaluation of the expressions by using the stack. आता आपण स्टॅकचे ॲप्लिकेशन पण वेगवेगळ्या प्रकारचे बघितले, कुठं काय होतं, स्टॅक यूज कसा होतो. एक्सप्रेशन तर आपण बघतोय प्रिफिक्स, इनफिक्स आणि पोस्टफिक्समधला डिफरन्स, पुश ऑपरेशन कसं करायचं, पुश इनफिक्स टू पोस्टफिक्स कन्व्हर्जन. आता आपल्याला बघायचं इनफिक्स टू पोस्टफिक्स कन्व्हर्जन कसं करायचं. इव्होल्युशन बघितलं, म्हणजे पोस्टफिक्सचं इव्होल्युशन बघितलं आणि प्रिफिक्सचं इव्होल्युशन बघितलं, बरोबर आहे. या दोनचं इव्होल्युशन बघितलं म्हणजे सॉल्व कसं करायचं ते बघितले. आता कन्व्हर्जनचं करायचं असलं आपल्याला, पहिलं कन्व्हर्जन इनफिक्स टू पोस्टफिक्स. काही रूल्स लक्षात ठेवावे लागणार आहे आपल्याला इनफिक्स टू प्रिफिक्ससाठी. तर रूल लक्षात ठेवा. पहिला रूल आहे, ऑपरंड्स इमिजिएटली गो डायरेक्टली टू आउटपुट. जे ऑपरंड असतील ऑपरेटरने, ऑपरेटर ए बी सी डी किंवा 5 10 15 जे ऑपरंड असतात ते डायरेक्टली आउटपुटला जातील. पहिला रूल. ऑपरेटर आर पुश्ड इन टू द स्टॅक इन्क्लुडिंग पॅरांथिसिस. ते पॅरांथिसिस जरी असलं तरी त्यातलं काही असू द्या ते स्टॅकमध्ये जातील. ऑपरेटर स्टॅकमध्ये घालवायचे. ओके, जे दोन प्रकारचे आउटपुट एक्सप्रेशन जर तुमच्याकडे असेल तर दोन प्रकारचे, एक स्टॅक असेल आणि एक आउटपुट असेल. काय असेल, एक स्टॅक असेल आणि एक आउटपुट असेल. तर स्टॅकमध्ये काय घालवायचे, तुमचे ऑपरेटर. ऑपरेटर कुठे जाणार, स्टॅकमध्ये. आणि आउटपुटमध्ये काय जाणार, ऑपरंड. आता काय होईल बघ, चेक टू सी इफ स्टॅक टॉप ऑपरेटर इज लेस दॅन करंट ऑपरेटर. इफ टॉप ऑपरेटर इज लेस, then push the current operator into
स्टॅक. तो छोटा जर असेल तर पुश करायचा. इफ टॉप ऑपरेटर इज ग्रेटर दॅन करंट, जे दुसरा ऑपरेटर आहे तो करंटपेक्षा मोठा जर असेल तर तो काय करायचा, टॉप ऑपरेटर पुश इंटू स्टॅक, पुश करंट ऑपरेटर इंटू स्टॅक. आता प्रायोरिटी बघा. पहिली प्रायोरिटी 0 जी असते ती असते तुमच्या पॅरेंथेसिसला, ब्रॅकेटला सपोज. प्रायोरिटी फर्स्ट जी असते ती असते प्लस मायनसला, आणि प्रायोरिटी सेकंड जी असते ती कशाला आहे, स्टार आणि डिवाइडला. ही प्रायोरिटी आहे. ओके. इफ यू इनकाउंटर अ राईट पॅरेंथेसिस, pop the stack until we get the matching left parenthesis, do not output parenthesis. Okay, this is the infix to postfix conversion. आता एक्झाम्पल बघूया आपण. बघा तुमच्यासमोर एक एक्झाम्पल दिलेलं आहे, ए प्लस बी स्टार सी मायनस डी डिवाइड ई. हे एक एक एक्झाम्पल आहे, एक इनफिक्सचं एक्झाम्पल आहे. सपोज आपल्याला पोस्टफिक्समध्ये कन्वर्जन करायचं, इव्हॉल्युशन नाही, इव्हॉल्युशनसाठी काही व्हॅल्यू असतात, त्याचं लास्ट आउटपुट काढायचं असतं आपल्याला. ओके. आता काय करायचं आपल्याला, ते कन्वर्जन करायचं. कन्वर्जनसाठी बघा काय होईल, पहिल्यांदा एक्सप्रेशन लिहून घेतलं. ओके. त्याच्यानंतर स्टॅकमध्ये पहिल्यांदा काय जाईल, ओके. स्टॅकमध्ये तुमचा पहिल्यांदा काय जाईल, सपोज पॅरेंथेसिस आहे की फर्स्ट, आणि जो नंतर जो पॅरेंथेसिस आहे तो पहिल्यांदा पॅरेंथेसिस गेला, त्याचं पोस्टफिक्स जे आहे पहिल्यांदा काय होतं, ए पोस्टफिक्समध्ये आउटपुटमध्ये जाईल, त्याला पोस्टफिक्स म्हणूया. ए ॲज इट इज गेला. ए नंतर प्लस होता, प्लस स्टॅकमध्ये जाईल. बी कुठं होता, बी काय होता, ऑपरेटर होता, तो पोस्टफिक्समध्ये जाईल. पी नंतर स्टार स्टॅकमध्ये गेला, सी पोस्टफिक्समध्ये गेला, मायनस प्लस आणि स्टार ज्यावेळेस ग्रेटर जर आला, लक्षात घ्या, ज्यावेळेस प्लस आणि स्टार की स्टार गेला त्यावेळेस स्टार हा काय आहे, ग्रेटर आहे प्लसपेक्षा. स्टार हा प्लसपेक्षा काय आहे, ग्रेटर आहे. मी तुम्हाला रूल सांगितला होता, जर टॉप ऑपरेटर इज ग्रेटर दॅन करंट ऑपरेटरपेक्षा टॉप ऑपरेटर मोठा जर असेल तो पॉप टॉप ऑपरेटर. ओके. पुश इनटू स्टॅक. ओके. त्याच्यामुळे बघा तो स्टार जो आधी मोठा होता तो स्टार गेला, नंतर प्लस गेला, नंतर काय गेला, प्लस गेला. सी मायनस, नंतर मायनस होता, मायनस नंतर डी गेला प्रोफिक्समध्ये, डिवायडेशन आला, डिवायडेशन नंतर मायनस आणि डिवायडेशन आल्यामुळे त्यानंतर ई होता, डी नंतर ई. आता पॅरेंथेसिस कंप्लीट झालं. पॅरेंथेसिस कंप्लीट झाल्यानंतर टोटल पॅरेंथेसिस जातो, फक्त चेंज होईल, डायरेक्शन चेंज होईल, डिवायडेशन आधी होईल, नंतर मायनस होईल. ज्यावेळेस पॅरेंथेसिस कंप्लीट होईल ना, पॅरेंथेसिस कंप्लीट झाल्यानंतर तो पॅरेंथेसिस पूर्णपणे आउटपुटमध्ये जातो. ओके. अशा पद्धतीने इनफिक्सचं पोस्टफिक्स एक्सप्रेशन करतात. इनफिक्स म्हणजे काय, इट इज अ कॉमन अर्थमॅटिक अँड लॉजिकल फॉर्म्युला नोटेशन इन विच ऑपरेटर रिटर्न इनफिक्स स्टाईल बिटवीन द ऑपरेटर. दोन याच्यामध्ये असतात इनफिक्स. पोस्टफिक्स म्हणजे काय, नंतर असतो तो. पोस्ट इन द ऑपरेटर कम्स आफ्टर द ऑपरेंड नंतर येतो, ऑपरेंड नंतर काय होतं, पोस्टफिक्स होतो. प्रिफिक्स म्हणजे तो आधी येतो. हा कन्वर्जन आपण इनफिक्स टू पोस्टफिक्सचं कन्वर्जन तर बघतोय. पहिल्यांदा लेफ्ट टू राईट स्कॅन करायचं आहे. इनफिक्स टू पोस्टफिक्ससाठी लेफ्ट टू राईट.
पहिली स्टेप अशी होती, इफ टोकन इज ऑपरंड, तो पोस्टफिक्स ऑपरंड असतात ते एक्सप्रेशनमध्ये टाकायचा, आणि इफ टोकन इज लेफ्ट पॅरेंथेसिस तो स्टॅकमध्ये टाकायचा. इफ टोकन इज ऑपरेटर, पॉप ऑल द ऑपरेटर विच आर हायर और इक्वल प्रोसिजर देन इनकमिंग टोकन अपेंड इन आउटपुट एक्सप्रेशन. आफ्टर पॉपिंग आउट ऑफ सच ऑपरेटर पुश द न्यू टोकन ऑफ स्टॅक. ओके, अशा पद्धतीने तुमच्या ऑपरेशन करत जायचं. बघा एक एक्झाम्पल सॉल्व करूया आपण आता इनफिक्स एक्सप्रेशनचं. इनफिक्स टू परफेक्ट. दी ए पोस्ट फिक्समध्ये गेला, त्यानंतर स्टार होता तो स्टार स्टॅकमध्ये गेला. एक आउटपुट, पोस्ट फिक्स म्हणजे आउटपुट आणि स्टॅक म्हणजे काय, त्या ठिकाणी ऑपरेटर झालं. त्याच्यानंतर पॅरेंथेसिस होतं, लेफ्ट पॅरेंथेसिस होता तो टाकला. बी इकडं जाईल पोस्ट फिक्स नोटेशनमध्ये. बी नंतर जो प्लस होता तो गेला. सी इकडे गेला. सी नंतर आता ह्या ठिकाणी बघा, सी गेल्यानंतर नेक्स्ट जो आला तो पॅरेंथेसिस आला, राईट पॅरेंथेसिस. दोन्ही पॅरेंथेसिसमध्ये जर एखादं सिम्बॉल असेल प्लस, तो काय यायचा, तो डायरेक्ट पोस्ट फिक्सला दाखवायचा. ओके, त्यानंतर उरलं का स्टार, त्यानंतर मायनस इकडे सिम्बॉल येईल. ओके, स्टार. स्टार नंतर काय घ्यायचं आपल्याला, मायनस घ्यायचं. ज्यावेळेस आपण लक्षात घ्या, येणारा एलिमेंट स्टॅकमध्ये येणारा एलिमेंट हा जर लोअर प्रायोरिटी येत असला, स्टारची ऑलरेडी येत असते, स्टार नंतर येतो मायनस. ठीक आहे, म्हणजे स्टार काय होईल, बाहेर जाईल, मायनस आतमध्ये राहिला. ओके, नंतर लोअर जर प्रेसिडन्स आला, लोअर प्रेसिडन्स येत असेल तर काय करायचं, मायनस नंतर काय येईल, डी इकडं जाईल. डी नंतर डिवायडेशन येतं. ओके, मायनस आलं, डिवायडेशन आलं. डिवायडेशन हायर लेवल आहे, याच्यापेक्षा हायर लेवल आलं. ओके, स्मॉलर नाही आलं, हायर लेवल आलं. तसाच राहील तो. त्यानंतर ई होतं, ईसुद्धा बाहेर आलं. ई नंतर आता जस्ट टॉप दोन्ही ते पॉप केलं जाईल. पॉपमध्ये ते डिवायडेशन नंतर मायनस येईल. आता डिवायडेशन येईल नंतर मायनस येईल. अशा पद्धतीने एक्झाम्पल ते सॉल्व झालं आहे. ओके, बघा एकदम सिम्पल पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व करून दिलेले, स्टेप वाईज तुम्हाला कळणं असे. काय सर चार्जर पण आहे का? कोणती कोणती ए स्टार बी पॅरेंथेसिस बी प्लस सी मायनस डी ऑब्लिक ई. हे एक्झाम्पल आपण काय केलं, इनफिक्सचं पोस्ट फिक्समध्ये काय केल्याचं कन्वर्जन केलं. ओके, तर कन्वर्जन करताना लक्षात ठेवायचे काही रूल्स. मी तुम्हाला आधी रूल्स सांगितले. आधी काय करायचं, तुमचं एक्सप्रेशन हे एक तर आउटपुटमध्ये ज्यावेळेस कन्वर्ट होईल त्यावेळेस ते पोस्ट फिक्समध्ये जे ऑपरंड असतील, ऑपरंड काय होतील, आउटपुटला जातील, आणि जे ऑपरेटर आहे, ऑपरेटर तुमचे स्टॅकमध्ये जातील. ओके, फक्त स्टॅकमध्ये गेल्यानंतर काही रूल कसे फॉलो करायचे, जर तुमचा येणारा नेक्स्ट ऑपरेटर हा जर लोअर प्रायोरिटीचा असेल, येणारा ऑपरेटर हा लोअर प्रायोरिटीचा असेल, तर जो आधीचा हायर प्रायोरिटीचा जो ऑपरेटर आहे तो ऑलरेडी आउटपुटला जाईल. ओके, हा एक रूल फॉलो करायचा. याच्यानंतर परत पॅरेंथेसिस तुमचा कंप्लीट झाला. ओके, पॅरेंथेसिसमध्ये जर तुमचं एखादी व्हॅल्यू आली तर ते एखादे ऑपरेटर असले, ते ऑपरेटर दोन्ही पण बाहेर येतील. ओके, पॉप होतील.
पॉप होताना लक्षात ठेवायचं की नेक्स्ट पॉप करताना कधी पण नेक्स्ट एलिमेंट आधी येतो त्याच्या आधीचं एलिमेंट नंतर.